कॅशिओ यांच्याकडून बूट म्हणजे शूज आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर सॉरी कॅशिओ याच्याकडून बॅट्स आहेत. त्याच्यानंतर जो उत्कृष्ट गोलंदाज ठरेल त्याला शूज आहेत मुकेश हिरालाल गाऊंड. आणि त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर जो ठरेल त्याला देखील गिफ्ट आहे. प्रत्येक सामन्यासाठी गिफ्ट आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी न्यू वेलंकनी डिनर सेट आहे. त्याच्या देखील आपल्याला इथं न्यू वेलंकनी अँड फिक्स डोंगरी यांच्याकडून ते आपल्याला भेटलेले आहेत. तर मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. सचिन वरती या मान्यवरांच्या लिस्टमध्ये आपण बघतोय की सचिन हे देखील एक ओनर आहेत. आणि विशेष करून आपण बघतो या स्पर्धेसाठी कैलास पाटील यांच्याकडून आपल्याला 10 बॉक्स पाणी. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा आताच्या काळामध्ये सिलेंडर्स भेटत नाही पण त्याच्याकडून एक सिलेंडर्स देखील आपल्याला स्पॉन्सर झाले म्हणजे डोनेट झाले. त्याचे देखील आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि आजच्या दिवसाचा आपण बघतोय की नाश्ता मान्य श्री विधी सी फूडचे मालक भास्करजी कोळे यांच्याकडून आपल्याला भेटला आहे. त्याचे देखील मनापासून आभार. बेस्ट फिल्डरसाठी देखील आपण बघतोय की एक सरप्राईज गिफ्ट आहे अतुल भाईंदर यांच्याकडून आपल्याला ते भेटेल. आणि खरोखरच अप्रतिम अशी बक्षिसं या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेली आहेत भरपूर मान्यवर आणि त्याचे देखील मनापासून आभार. तर आजच्या दिवसातील पहिला सामना बघतोय आणि पहिला सामना खेळण्यासाठी 2 संघ मैदानामध्ये उतरलेले आहेत. एक संघ आहे तो विधी सीफूड्स वर्सेस शंभू 11. हे 2 संघ आहेत. शंभू 11 क्रिकेट संघाचा कॅप्टन त्यांनी तो टॉस मला वाटतं हरला होता. आणि विधी सीफूड्सच्या कॅप्टनचा जो कॅप्टन होता त्यांनी टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे. आणि मनोज शंभू 11 संघाचे मालक मनोज 11 या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. फलंदाजीसाठी 2 फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्राईकवर बघूया कोण राहतोय. रेगन आणि यशांत हे 2 सलामीचे बॅटर आलेले आहेत. बघा तिथं जे लहान मुलं बसतात त्यांनी प्लीज तिथं बॉल गेल्यानंतर आणण्यासाठी काम करा जरा प्लीज. आजच्या दिवसातील पहिला सामना शंभू 11 वर्सेस विधी सीफूड्स या 2 संघादरम्यान होतोय. सलामीचे बॅटर देखील मैदानामध्ये पोहोचले आहेत. स्ट्राईकवर रेगन, नॉन स्ट्राईकवर यशांत. आणि विधी सीफूड्स या संघाच्या वतीनं पहिलं शतक टाकण्यासाठी संघाचा आयकॉन खेळाडू येतो म्हणजे किशोर दांडेकर. या गोलंदाज ॲक्च्युली आयकॉन गैरहजर आहे त्याच्यामुळे त्याच्या ॲब्सेंटमध्ये किशोर याला आयकॉनची पदवी भेटलेली आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना पहिला चेंडू टाकला जातोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री कक्षाकडून पहिलं शतक हे पॉवर प्लेचं सर्कलचं आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या बघा 6
6 षटकाचा सामना, 2 ओव्हरचे पॉवर प्ले. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा आणि पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. मात्र बघूया चेंडू जातोय आर पार, येतोय पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर इथं चौकार आलेला आहे फलंदाज रेगन कोर्दो यांच्या बॅटीतून. आणि बघा सर्कलचं पॉवर प्लेचं शतक असल्याकारणे फलंदाज प्रत्येक खेळाडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा आणि पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. मात्र बघूया चेंडू जातोय आर पार, येतोय पहिला चौकार. धावसंख्या झाली 4. गोलंदाज किशोर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, थोडा सफल झाला होता फलंदाज. थोडा ऑफस्टिक या साईडला गेला होता पण चेंडू पायाला लागलेला आहे आणि चेंडू जातो पॉईंटच्या दिशेनं. लेग बायचा इशारा पंच विजय यांच्याकडून. एक या लेग बायच्या साईडने धावसंख्या पोचली ती 5 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 5. फलंदाज एकही बाद झालेला नाहीये. 6 षटकाचा सामना आहे. या 6 षटकासाठी 5 गोलंदाजाला तुम्हाला वापरावं लागेल. या 6 षटकासाठी म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला एक एक शतक आणि एक मला वाटतं एक गोलंदाज 2 शतकं टाकू शकेल. पण ते कंटिन्यू नाही. पुढचा चेंडू ऑफ स्टिकला, चेंडू चांगला होता ऑफ स्टिकच्या बाहेर. चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये. आणखी खणखणीत चौकार येतोय यशांत याच्या बॅटीतून. 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 9 या. पण ते कंटिन्यू नाही. पुढचा चेंडू ऑफ स्टिकला, चेंडू चांगला होता ऑफ स्टिकच्या बाहेर. चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये. आणखी खणखणीत 2 चौकार आतापर्यंत. एक लेग बाय म्हणजे धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा किशोर दांडेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू यशांत याच्यासाठी. पुढचा एक चेंडू देखील ऑफ स्टिकच्या छोटे हो चांगलं शतरक्षण रोशन यांच्याकडून. तो धाव जी मिळणार होती त्यावर थोडे पाबंद लावलेलं आहे. धावसंख्या झाली ती 9. बिनगडी बाद 9 धावा. आणखी काही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी पहिल्या शतकातील. पॉवर प्लेची 2 शतकं आहेत आणि या 2 शतकामध्ये कमीत कमी जास्त धावा कराव्या लागतील तुम्हाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता पंच विजय भंडारी यांच्याकडून. तो इशारा आले, तो वाईड एक अवांतर धाव मिळते. या एक धावेच्या साईनी धावसंख्या पोहोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर. धावसंख्या 10 डबल फिगर्स मध्ये पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पण तिथं शतरक्षक तैनात आहे. चेंडू जातोय कव्हर मध्ये. शतरक्षण केलं जाईल सदानंद यांच्याकडून. तो पण एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावीच्या साईने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 11. पहिला ते टिक मार्क करा, करायचं मग बघू मग कोणतं. यशांत वैयक्तिक खेळतोय 5 वर. रेगन वैयक्तिक खेळतोय 4 वर. 2 अवांतर धावा आहेत. धावसंख्या झाली 11. बघा 2 खेळाडू फक्त. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर आपल्या षटकात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईट चेंडू खेळला जातोय. तिथं मात्र शतरक्षक क्लिंटन शतरक्षक आहे. एकच धाव मिळेल आणि या एक धावीच्या सायने टोटल धावसंख्या पोचलेली आहे ती शंभू 11 या संघाची 12. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 12 आणि थोडा डीजेला देखील आपण संधी देणार आहोत. स्वप्नील तयार झालेले आहेत. निघूत कोणी म्हणला रेगननीच म्हणला. मग त्याचे 5 लिव त्याचे 5 नाही त्याचे 4च. ते विजय लेग बाय होते 2. एक लेग बाय मग 5 काढ त्याचे 5 न मग एक लेग बाय 2. एक लेग बाय एक वाईड. आमच्यामध्ये आमचे स्कोरर कैलाश पाटील आणि आणखी एक समालोचक या गावचे एक उभारते हुए समालोचक गॅल्बिन बेंडॉमर यांचं देखील आगमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज क्लिंटन
या गोलंदाजाकडे दिलेला आहे चेंडू. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी क्लिंटन येतोय. हे देखील पॉवर प्लेचं शतक म्हणजे 2 शतकाचा खेळ आपण पॉवर प्लेचा बघतोय. मनोरी प्रीमियर लीग MPL वर्ष पहिलं क्लिंटन राईट आर्म राऊंड द विकेट मार सॉरी ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पहिला चेंडू अप्रतिम बरोबर टार्गेटवर चेंडू टाकला होता. पण चेंडू बघूया वेट फॉर द अंपायर सिग्नल मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाकडून आणि या 2 धावीच्या साहाय्याने येस पंचांचा इशारा येतो तो बाईचा. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 14 या क्लिंटन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर गोलंदाज पुन्हा एकदा स्टेफार्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न रेगण्याचा पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक धावसंख्या रोखून ठेवली ती 14 या धावसंख्येवर. धावसंख्या 14 बिनगडी बाद. दुसरं शतक मैदानावर चल दुसरं शतक देखील पॉवर प्लेचं आहे. आपण जर लिस्ट बघितली तर लिस्ट मध्ये चांगली अशी नावं आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज मारण्याचा प्रयत्न फुल टॉस चेंडू होता पण बॅटच्या एजवर लागतो आणि चेंडू पकडला जाईल तिथं पण ते कंटिन्यू नाही. पुढचा चेंडू ऑफ स्टिकला चेंडू चांगला होता ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. हॅलो हॅलो पुन्हा एकदा गोलंदाज मारण्याचा प्रयत्न फुल टॉस चेंडू होता पण बॅटच्या एजवर लागतो आणि चेंडू पकडला जाईल तिथं. पहिला फलंदाज इथं बाद होतोय. शंभू 11. हॅलो थँक्यू. आपण बघितलं विधी सी फूड्स संघाचे ॲक्च्युली ओनर भास्कर आहेत पण त्याचे आयकॉन खेळाडू होते स्वप्नील पंत आज या सामन्यामध्ये नाही आहेत. त्याच्यानंतर आपण किशोर दांडेकर किरण डोंगरे क्विल्टन मनाजे जॉली कमाईदार मंदार कोळी प्रसाद पावल्या रोशन विजय कोळी धोनी गावडे स्वागत कोहली सागर बालकृष्ण पाटील परेश भिवा कोळी हर्षित संदीप कोळी आणि ललित राजपाळ हा असा स्क्वॉड आहे. आपण बघतोय विधी सी फूड्स या संघाचा. तर शंभू 11 संघाचा देखील स्क्वॉड तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत थोडी संधी आपण DJ वाल्याला देणार होतो पण ते मला वाटतं नाही आहेत. शंभू 11 संघाचे ओनर आपण बघतोय मनोज कोळी त्याचे आयकॉन खेळाडू यशांत कविश फजिंदार अंकित पाटील तुहीन भंडारी निलेश कोळी रितेश मंगारी खलीद खान रेगन कोर्दो वॉल्टर कास्कर मिलिंद वाघात सचिन कोहली स्वप्नील कोहली शैन कोहली आणि जीत कोहली असा स्कॉट त्यांचा देखील आहे. नवीन फलंदाज आलेला आहे फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज अंकित पाटील येतोय. अंकित पाटील द नंबर इज कमिंग 3rd म्हणजे 3रा नंबर 1 डाऊन खेळाडू पिंच हिटर असं म्हटलं जाणारा खेळाडू. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची हेज लागून चेंडू जातोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. बॅट नवीन फलंदाज अंकित पाटील येतोय. अंकित पाटील द नंबर इज कमिंग 3rd म्हणजे 3रा नंबर 1 डाऊन खेळाडू पिंच हिटर असं म्हटलं जाणारा खेळाडू. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची हेज लागून चेंडू जातोय. पुन्हा आणि डावखुरा फलंदाज असल्या कारणाने आपण बघतो की नेहमी डावखुऱ्या फलंदाजाला आपण टार्गेट केलं जाते की या खेळाडूला खरोखरच एक चांगली संधी होती पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकवर तो बाद होतोय. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय जरा लवकर करत जा कारण 6 शतकाचे सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज मला वाटतं स्वप्नील कोळी हा मैदानामध्ये जाताना दिसेल आपल्याला. एक अष्टपैलू खेळाडू स्वप्नील विधी सी फूड्स या संघाचा. त्याची जागा घेण्यासाठी स्वप्नील मैदानामध्ये पोहोचतोय. बघूया
बघूया स्वप्नील कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी, कारण 2 फलंदाज आतापर्यंतचे 14 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाज आता मला वाटतं ही गोलंदाज क्लिंटन याला एक चांगली संधी आहे की हायट्रिकची संधी आहे, हायट्रिक बॉल आहे आणि आजच्या दिवसाशी हायट्रिक होते की बघायचं. स्वप्नील एक परिपक्व असा फलंदाज, मनोरी मास्टर संघाचा 40+ एक चांगला खेळाडू, कारण हे शतक देखील पॉवर प्लेच आहे त्याच्यामुळे फलंदाज एखाद वेळेस मोठे फटके मारण्याची स्थितीमध्येच असेल याच्यात काही शंका नाहीये. गोलंदाज क्लिंटन ऑन हायट्रिक. ओ पुन्हा एकदा चेंडू उडालेला आहे पण क्षेत्ररक्षक थोडे लांब आहेत, एक टप्पा पडलेला आहे. त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षक जॉली यांच्याकडून 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. 16 धावसंख्या झालेली आहे. हायट्रिक जर झाली षटकारांची म्हणा की विकेटची, किती होऊ दे त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल उद्या. धावसंख्या झालेली आहे ती मिस्टर कैलाश 16 या धावसंख्येवर. कैलाश म्हणा, नारायण कोळी म्हणा, NCC क्रिकेट संघाचे एक स्टार्स म्हणून ओळखले जायचे. NCC संघाचा कॅप्टन नारायण कोळी आज आपल्या या व्यासपीठावर बसलेला आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय आणि पंच विजय यांच्याकडून जो इशारा आहे तो वाईडचा एक कामानी चेंडू, त्या चेंडूवर फक्त तुम्हाला एक धाव मिळेल, बोनस धाव. हॅलो, मला वाटतं कोणतरी हसबंड ब्रदर कुठं असेल त्याला कॉल येतोय, कारण ते गाणं तुम्हाला ऐकू येत असेल तो कॉलचं गाणं आहे. स्वप्नील कंटिन्यू कर, इथं कोण नाहीये. क्लिंटन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा जॉली चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 17 आणि 18. धावसंख्या झाली 18 आणि 2 षटकाचा खेळ संपतोय. आपले दुसरे समालोचक जे आलेत गॅल्विन यांना आपण आमंत्रित केलं, त्याच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल याच्यानंतरची 2 षटकाचा खेळ. धन्यवाद मनोज चोरे. मनोरी कोलीवाडा प्रीमियर लीग आयोजित पहिला सामना सुरू आहे. दोन्ही फलंदाज यशांत स्वतः संघनायक आणि आयकॉन स्वतःच्या संघाचा, त्याच्याबरोबर अनुभव घेऊन स्वप्नील म्हात्रे. बघूया 2 ओव्हर्समध्ये धावा झाल्या त्या 18 आणि अजूनही षटकं येणं बाकी. आता बघूया अनुभवी फलंदाज स्वप्नील म्हात्रे यांच्यासमोर गोलंदाज एक युवा गोलंदाज मंदार कोळी. बघूया कुठल्या प्रकारचं आव्हान स्वप्नील म्हात्रे यांच्यासाठी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून घेऊन येतोय. पहिला सामना सुरू आहे. भव्य दिव्य असं आयोजन. पंचायत विजय, लेग पंचायत संदीप. तिसरं षटक पहिला घेऊन येतोय मंदार. बॉलिंग मार्कवर राईट आर्म. राईट आर्म राऊंड द विकेट. आपला रनआउट चुकतोय. संघाच्या धावा झाल्या त्या 18. 2 षटकामध्ये 2 गडीबाद झालेले आहेत. रेगन व अंकितच्या रूपानं. दोन्ही गडीबाद क्लिंटन याच्या गोलंदाजीवर झाले होते. हॅट्रिकवर होता परंतु हॅट्रिक झाली नाही. हॅट्रिकसाठी उद्या स्पेशल प्राइज असेल. षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक हे लक्षात घ्यायचं खेळाडूने. जबरदस्त शॉट. स्वप्नील मात्र एक वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावून 2 धावा काढलेल्या. एकही क्षेत्ररक्षक तिथे हजर नव्हता. परंतु बघा अशा प्रकारचे फटके बरेचदा आपण यूट्यूबवर बघितले असतील, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघितले असतील. त्याचंच दृश्य स्वप्नील म्हात्रे यांनी इथे दाखवलेलं आहे. 2 धावा भेटलेल्या. 2 धावेने संघ पोहोचतोय
20 धावसंख्येवर. धावा झाल्या त्या 20. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्यांदाच मनोरी कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक संघाचे स्पॉन्सर्स आहेत. नारायण कोहली, मनोज कोहली मंचावर बसलेले आहेत आपले स्पॉन्सर्स. त्याच्यानंतर विधी सीफूड संघाचे संघमालक भास्कर कोहली देखील हजर आहेत. उद्या जर इतिहास आपण बघायला गेलं मनोरीचा, आज देखील हॅट्रिकसाठी संधी आहे. एक स्पेशल प्राइज तुमच्यासाठी. त्याच्यानंतर उद्या देखील हॅट्रिकसाठी असेल. षटकारांची हॅट्रिक आणि विकेट्स. तर स्ट्राईकवर आहेत यशान, आयकॉन प्लेयर ऑफ दिस टुर्नामेंट. जबरदस्त इन फॉर्म बॅट्समॅन आहे. समोर आहे मंदार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गॅप मध्ये फटका वरून जातोय. सरळ सीमारेखा पार. 6 धावा. ज्याच्यासाठी ओळखलं जातो यशान तेच काम. इन फॉर्म बॅट्समॅन आहे. समोर आहे मंदार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गॅप मध्ये फटका वरून जातोय. सरळ सीमारेखा. 27 धावसंख्येवर. 27. चांगल्याशी धावसंख्या इथं उभारलेली आहे. तिसरं षटक सुरू आहे. नक्कीच धावसंख्येचं लक्ष जर मोठं द्यायचं असेल तर असे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू मात्र जबरदस्त लेंथ मध्ये चेंज. गुड लेंथ वरून सरळ जातो चेंडू. गॅल्विन, Wicket साठी keeper. आणखी एक खबर आलेली आहे. ज्या स्पर्धेमध्ये 50 मारील त्याला देखील एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल, प्राइज दिलं जाईल. ते 50 साठी देखील प्राइज आहे. येस, या क्विन्सी 11 संघाचा मालक आलेला आहे. नायझिल किनी, प्लीज या स्टेजवर तुमच्यासाठी जागा ठेवलेली आहे. बॅक टू गॅल्विन. थँक्यू. अर्धशतक, हाफ सेंचुरी मारली त्या फलंदाजाला देखील इथं स्पेशल प्राइज आहे. जबरदस्त लेगच्या दिशेनं खेळून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. या 2 धावेने संघ पोहोचतोय 29 धावसंख्येवर. 29. तिसरं षटक अजूनही चालू आहे. बघा, बरेचसे बक्षीस पारितोषिक तुमच्यासाठी इथं आहेत. याचं कारण म्हणजे मनोरीचं क्रिकेट पुढे नेण्याचा हेतू हाच आहे. जर बघायला गेलं, जेव्हा NCC क्रिकेट, सीट्रक 11 हे खेळायचे तेव्हापासून मनोरीचं नाव क्रिकेटमध्ये वरच आहे. आता यशानाच्या बॅटीने षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने संघ पोचतोय. NCC क्रिकेट, सीट्रक 11 हे खेळायचे तेव्हापासून मनोरीचं नाव क्रिकेटमध्ये वरच आहे. आता यशाने तसेच जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी नाश्ता आलेला आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला तुम्ही येऊन नाश्ता करायचा आहे. नाश्ता आलेला आहे. एकोणीस धावसंख्येवर यशांत खेळतोय. स्वप्नील खेळतोय 6 धावसंख्येवर. चांगलीशी पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये बिल्ड झाले. किशोर येतोय. स्लो चेंडू. बॅटच्या थोडा लांब होता चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी यशांत धावतोय. काही गरज नव्हती. तर स्वप्नील इथं बाद झाला असता. थोडस कॉलिंग मध्ये हा ना झालं. नक्कीच यशांत एक युवा फलंदाज, परंतु स्वप्नील 40+ खेळाडू आहे. हे देखील यशान याला थोडं आठवण ठेवावी लागेल. रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावसंख्या इथं दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी खेळतात. किशोर येतो, एक अनुभवी
वेल एक्सपिरियन्स बॉलर टू वेल एक्सपिरियन्स बॅट्समॅन. जबरदस्त फटका, ऑफच्या दिशेने चेंडू येतोय, सागर पाटील धावतोय. प्रसाद पावले बघूया सत्रक्षण. 2 धावा पूर्ण तोपर्यंत झालेल्या आहेत. या 2 धावेने संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 39 धावसंख्या झालेल्या. चौथं षटक सुरू आहे. अजूनही बरेचशी बॅटिंग लाईनअप येणं बाकी आहे. तुहीन भंडारी यायचा बाकी आहे, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा संघाला असतील. जबरदस्त स्लो चेंडू ब्लॉक होल मध्ये. बघा आताचं क्रिकेट जर बघायला गेलं तर नक्कीच बरेचसे गोलंदाज असे आहेत जे स्लो डिलिव्हरी अशा गोलंदाजी करत असतात. हा ट्रेंड जर बघायला गेलं सुरुवात केली होती रिसेंटली. मी जुनं नाही सांगत, 2000च्या अगोदरचं. लसित मलिंग असू दे, बुमराह असू दे, आता लुंगी एनगिडी याची जर तुम्ही गोलंदाजी बघितली, तशाच प्रकारे किशोर देखील थोडंसं मिश्रण करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स फॉर द 4 आणि पंच विजय यांचा देखील इशारा येतोय चौकार म्हणून. याच्या लुंगी एनगिडी याची जर तुम्ही गोलंदाजी बघितली, तशाच प्रकारे किशोर देखील थोडंसं मिश्रण करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय, चुकत नाहीये. यशांत त्याचं विकेट घेण्यासाठी आणि ही पार्टनरशिप तोडण्यासाठी गोलंदाज किशोर यानं स्वतः जिम्मा घेतलेला आहे. पुढचा चेंडू बघूया काय करतोय. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आता मात्र जबरदस्त फटका, 6 धावा. पुढचा चेंडू बघूया काय करतोय. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आता मात्र जबरदस्त फटका, 6 धावा. 50 धावा. चौथं षटक सुरू आहे. 50 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकं येणं बाकी. म्हणजे लक्ष जर बघायला गेलं तर यशाने नक्कीच ठरवलं असेल की 80-90चं टार्गेट नक्की द्यावं. पुढचा चेंडू षटकारांचं हायलाइट इथं सुरू आहे. संघाच्या धावा झाल्या त्या 56. पुढचा चेंडू बघूया काय करतोय. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहे. दोन मिनिटं ड्रिंक्स असेल. संदीप कोळ्यांचा मुलगा. जेव्हापासून मला या स्पर्धेला जेव्हा भास्कर कोळी यांनी अनाऊन्स केलं की ही स्पर्धा आपण ठेवणार आहोत, तेव्हापासूनच त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलं होतं की नाना मी देखील खेळणार आहे, म्हणजे बापा मी देखील खेळणार आहे. अर्षित कोळी पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आणि पहिला चेंडू अप्रतिम. पहिला चेंडू एकदम मध्ये होता, चेंडू पाठवला जातोय पण शतरक्षक तिथं उभा आहे. आणि बघा स्वप्नील आणि ऐशांत या 2 धावेसाठी काही तर हे दाखवत नाहीये. फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांनी कंटेन राहिलेलं आहे. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली तर मिस्टर कैलाश
सांगतायत 57 या धावसंख्येवर. बघा स्पर्धेमध्ये 3 प्राइजेस आहेत. पहिल्या 1 मिनिट जरा सदा उत्कृष्ट फलंदाज देखील आहे आणि जो मला वाटतं हरेल त्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील पुरस्कार आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पुढचा चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल झालेला आहे. तो चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी आणि त्याची हॅट्रिक देखील झालेली आहे षटकाराची. मला वाटतं त्या षटकाराच्या मानकरी झालेला तो यशांत. एखाद वेळेस तिथं बघा आपली जी लहान मुलं आहेत स्पर्धा फक्त आपली तुम्ही समजू नका की आम्ही या कमिटीनी स्पर्धा ठेवू. सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग देतात. सर्वांनी हेल्प करा जेणेकरून आपल्याला वेळ पुढच्या वर्षी भास्करजी कोळी याच्यापेक्षा चांगली स्पर्धा तुम्हाला खेळवतील आणि आयोजित करतील. कारण संपूर्ण ज्या स्पर्धेचा मदार जर भास्कर कोळी यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी काही खेळाडू देखील आपण बघतोय ते सातत्याने चांगली मदत करतायत. सातत्याने चांगले प्रयत्न करतायत. ही स्पर्धा कशी हायट्रिकचा प्राइज जे होतं ते यशांत याच्या नावावर आलेलं आहे. चेंडू अजूनपर्यंत आलेला नाही तर प्लीज जरा अनिल दुसरा चेंडू दिला तर चालेल. नाही मला आलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय. नवीन बॉल आहे बघा आपल्याजवळ सेकंड हँड बॉल नाही आहेत कारण स्पर्धा पहिलाच मॅच आहे त्याच्यामुळे तो बॉल तुम्हाला घ्यावा लागेल आणि सर्वांनी त्याच्याकडे लक्ष द्या. आणि कोणी काही या स्पर्धेमध्ये कोणताही प्रॉब्लेम होणार नाही याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. कारण मनोरी प्रीमियर लीग MPL आहे आणि ही स्पर्धा अगोदर तुम्हाला सांगितलं की अल्विन यांनी की येणारं फ्युचर येणारे काही खेळाडू आहेत अंडर एजच्यात आपण हर्षित राणा बघतोय त्याच्यासारखे काही खेळाडू आपल्याला पुढच्या सामन्यात बघायला मिळतील. त्यांच्या भविष्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. येणाऱ्या फलंदाजांना चांगले खेळाडू आपण तयार करणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू उडवला जातोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने एक मोठा षटकार येतोय. कम ऑन डीजे. ऐकून आहे त्याच्या समोर 4 षटकार बॅक टू बॅक आतापर्यंत त्याच्या बॅटीतून आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अर्षित आणि 5वा येतोय की काय पण तिथं थोडं लक्ष दिसत नाहीये. पण चेंडू बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल. बघताय ते संदीप तिथं बघेल जाऊन. शतरक्षक कोण आहे? 6 धावेंचा इशारा येतोय. चांगली स्पोर्ट्समॅनशिप पुन्हा एकदा बघायला बॅक टू बॅक 5वा षटकार आलेला आहे. 53 झालेले आहेत. येस 53 झालेले आहेत. यशांत यांनी बॅट उंच करून प्रेक्षकांचं अभिवादन घ्यायचं. थँक्यू. आणि त्यांनी बघा 53 धावा केल्या. चेंडू किती तर आमचे स्कोरर हाऊ मच बॉल टेकन फॉर दॅट 53. मनोज कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांना आलेलं आहे. शंभू बैलाचे मालक आणि त्यांच्या या टीमचे मालक मनोज कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय आणि त्याचंच ते बघून पंच सांगतात की चेंडू व्हाईट बॉल घोषित होतोय. एक अमानित चेंडू. त्या चेंडूवर एक धाव मिळेल. या धावसंख्या पोचली असती. हा मधली गल्लीने देखील काहीतरी मला वाटतं रेड ब्लू लावला होता. तो थोड्या वेळात पोहोचेल. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील पाठवलेले 6 या धावसंख्येसाठी. बॅक टू बॅक 2 हायट्रिक्स आलेले आहेत त्याच्या षटकाराच्या. तो वैयक्तिक 59 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. अर्षित यांचं ओव्हर थोडं मोठं झालेलं. खूप धावा देखील आलेल्या आहेत. आणखी एक मोठा फटका आणखी एक पाठवलेला आहे 6 या धावसंख्येसाठी. या खेळाडूला रोखणं खूप गरजेचं आहे आणि या खेळाडूला कोण रोखेल ते बघायचं आहे. मात्र शतक नंबर
पूर्ण झाले ते 5 आणि धाव संख्या झाली ती मिस्टर कैलास मोजतायत अजून 88. थँक्यू सदा. यशांत यांच्या बॅटीतून आलेला 8वा नंबरचा षटकार आहे, पण त्यांनी 7 षटकार बॅक टू बॅक मारलेले आहेत. धाव संख्या झाली कैलाश 78, म्हणजे 2 कमी 80. अजूनपर्यंत 1 शतक येणं बाकी आहे आणि गोलंदाजसाठी गोलंदाज प्रसाद कोण आलाय गोलंदाज? 88 सॉरी 88 धावसंख्या झाली. त्याच्यामधील 65 धावसंख्येवर खेळतोय यशांत. 8 षटकाराच्या साहाय्याने 7 षटकार त्याने आतापर्यंत बॅक टू बॅक मारलेले आहेत. बॉलर्स नेम पहिला चेंडू फक्त टॅप केला जातोय. दिशा दाखवलेली आहे पॉइंटच्या दिशेनं एक सिंगल साठी. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. किरण येस किरण, नवीन गोलंदाज किरण येतोय. या एरियाचा नाही आहे तो, ॲक्च्युली मांटन पाड्याला राहतो, त्याच्यामुळे काही जणांना नावं माहिती नाही आहेत. एक चांगला गोलंदाज एकविरा संघामधून खेळत असतो. त्या चेंडू आणि पुढच्या चेंडूवर देखील पाठवले 6 धावसंख्येसाठी. बॅक टू बॅक 8वा षटकार येतोय यशांत याच्या बॅटीतून. वैयक्तिक पोहोचलाय 74 या धावसंख्येवर. 74 की किती, 65 आणि 6 71 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ते मिस्टर स्कोरर 95. रेड ब्लू आलेले आहेत. आता बघूया, जर हा षटकार मारला तर 3 हायट्रिक्स होतील त्याच्या. 3 प्राइजेस त्याला भेटणार आहेत. किरण गोलंदाजीसाठी तयार. हो, आता मात्र उडाले होता पण चेंडू जातोय हातात आणि फलंदाज बाद होतोय. यशांत इज आउट. 71 धावा त्याने आपल्या संघासाठी केल्या. खरोखरच टाळ्या व्हायला जावेत. 71 धावेची खेळी आणि चेंडू किती ना 71 धावेसाठी. आमचे स्कोरर, ऑफिशियल स्कोरर कैलाश पाटील यांच्याकडून 17 बॉलमध्ये त्याने 71 धावा केल्या. काय जबरदस्त फलंदाजी. एखाद वेळेस 17 डिवायडेड बाय 71 तर कितीचा रन रेट. एखाद वेळेस आमचे स्कोरर असते तर आम्हाला ऑनलाईन स्कोरिंगची खूप ॲक्च्युली सवय झालेली आहे. कारण आपल्या मास्टर संघामधून एक विनिंग झाल्यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये जो दुसरा सामना होणार आहे त्याची टॉस केली जाणार आहे. तर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी या. अनिल, कोणाचा सामना आहे त्याच्यानंतर? क्विन्सी 11 वर्सेस करजाई देवी 11 या 2 संघाच्या कॅप्टनने त्वरित तयार राहायचं आहे. टोटल धावसंख्या झालेली आहे ती 95. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी तुहित आणि तुहित यांनी देखील पहिल्या चेंडूवर आपला इरादा स्पष्ट केला. तो चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. हरलेल्या संघाला देखील मूड ऑफ करून घेऊ नका, नाराज होऊ नका. पुढच्या उद्या जो सामने होणार त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे. तुहिन या फलंदाजाने षटकार मारून या धावसंख्येमध्ये वाढवलेले आहे. बघा, धावसंख्या 101 झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तुहित मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या भरपूर लांब आहे चेंडू. तुहिन हा गोलंदाज, तुहिन भंडारी. 1 धावेने धावसंख्या झाली ती 102. स्वप्नील, ते डीजे वाल्याला फोन करा जरा. स्वप्नील तिथे आहे.
पुढचा चेंडू टाकला जातोय, पुढचा चेंडू देखील व्हाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव आणखी मिळते. धावसंख्या झाली 103. यशांत याने आपले 500 रुपये सामना संपल्यानंतर घेऊन जायचं ते आमच्याजवळ जमा झाले. तुमचे मालक शंभू 11 शंभू बैलाचे मालक मनोज कोळे यांच्याकडून ते 100 रुपये आलेले. त्यांनी रेड ब्लू देखील आमच्याजवळ पोहोचलेले आहेत. मधली गलीमध्ये मला वाटतं ते 102 रेड ब्लू लावले होते ते आलेले आहेत इथं. त्या टीमचा ओनर देखील मनोज कोळी आहे आणि त्यांनीच 500 रुपये देखील यशांत यांना लावलेले आहेत, ते दिलेले आहेत आमच्याजवळ. ते नंतर घेऊन जायचं आहे. आणि मधली गलीचा त्याचा जो मला वाटतं स्वतःचा संघ आहे त्याच्याकडून 2 रेड ब्लू आलेले आहेत, ते देखील घेऊन जायचे आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 103 आणि मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू जबरदस्त टाकलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. फलंदाजाने काम केलं होतं बॅट फिरवण्याचं, पण बॅट आणि बॉलला स्पर्श झालेला नाहीये. यष्टीरक्षक किशोर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. धावसंख्या झाली 103. लास्ट बॉल आपल्या कोठ्यातील खेळण्यासाठी सज्ज होतो ट्विन. किरण आणखी उडवलेला चेंडू, पण शतरक्षक समोर येतोय. बघूया प्रसाद आणि झेल सुटतोय. 2 धावा देखील मिळत आहेत. या 2 धावेने धाव संख्या पोचली ती 105 या धावसंख्येवर आणि 6 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 105 आणि 106 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. ते संघ विधी सीबूट्स या संघाला थोडी आपण संधी देणार आहोत, पण डीजेवाले इथं नाही आहेत. तर स्वप्नील तुम्ही जर इथं आल्यानंतर तर डीजेवाल्याला जरा फोन करा. मनोजच्या टीमने इथे यायचं. यशांत तुमचा संघ घेऊन इथे आपल्याला एक फोटो काढायचा आहे. स्वप्नील तुमच्या टीमला इथं बोलवा. वेळेंजोरची महत्वपूर्ण गाडी बोलणाऱ्या मैदानात एकविरा प्रसन्न वनिक योगेश भोईर माऊली ग्रुप कशिवली भोंडी 2 बादल्या 21,000 रुपये रोख रक्कम आजच्या मैदानात सोडलेली आहेत. हैदरीमरी प्रसन्न सोळा पळून शेठ पाटील फार्म हाऊस फलेगाव टिटवाला. हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, आमचा नाद नाही करत कुणी. तुम्हाला चांगलंच माहित आहे, आमचा नाद नाही करत कुणी. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. आमच्या वाघापाशी नाही चुकाया लावलं तर नाव टाकू बदलून. अरे तुम्हाला वाटतंय तुमच्या वाचून आमचं अडल काही. आमचं अडल काही, आमचं अडल काही. अरे की नाही आमचा वाघ आम्हाला फरक पडत नाही.
आलेलं आहे. तर कर्जाई देवी 11 संघाचा कॅप्टन जो कोण असेल त्यांनी टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन आहेत. ठिकाणो आता आपल्यामध्ये सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकचे मॅनेजर
यांचं देखील इथं आगमन होत आहे. वेलकम सर टू मनोरी कोलिवाडा प्रीमियर लीग डे 1. इथं पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू इथं असं म्हणावं लागेल की डॉट बॉल जातोय. गॅल्विन गोलंदाजाचं नाव, कारण यंगस्टरचे खेळाडू कविश आता पहिला चेंडू बघितला तर एक जबरदस्त चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी कविश तयार होतो. स्ट्राईकवर क्लिंटन. 2 शतकं पॉवर प्लेचे आहेत, त्याच्यामुळे तो फलंदाजांना थोडी. पुढचा चेंडू टाकला जातोय. आमचे पंच विजय यांच्याकडून इशारा येते वाईटचा एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येचं खातं पण झालेलं आहे ते विधी सी फूड्स या संघाचं. पुन्हा एकदा कविश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. येस, आपले सिटीजन कोऑपरेटिव्ह मनोरी बँकमध्ये आपण ते बघतोय, शाखा त्याचे मॅनेजर आलेले, त्याचा आपण इथं वेलकम करतोय. बोल. माननीय श्री भास्करजी कोळी, रायन परेरा साहेब आले, त्याचं इथं आपण वेलकम स्वागत करतोय, सत्कार करतोय. सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक मनोरीला जे आपण छोटी शाखा आहे चर्चच्या बाजूला, त्याचे ते मॅनेजर आहेत. कॅमेरामॅन प्लीज. रायन परेरा. हॅलो. भास्कर कोहली यांच्या हस्ते एक आपल्या कोहली बांधवांची कॅप त्यांच्या डोक्यावर जबरदस्त हँडसम दिसत आहेत. रायन सर, तसेच एक सन्मान चिन्ह. नवीन फलंदाज येतोय किरण, या फलंदाजाला नंबर 3 वर पाठवलेलं आहे. बघा किरणच नाव आहे ना ते. बघा इथं ऑनलाईन स्कोरिंग आपण बघतो, युट्यूबचा माध्यम देखील आहे. थँक्यू सर आल्याबद्दल. पण पंच संदीप कोळी यांच्याकडून इशारा येतो आणि विजयानं तो दाखवलेला आहे की तो चेंडू वाईट बॉल घोषित होतोय, कारण अखूट टप्प्याचा चेंडू होता. मिस्टर रायन has been come for this tournament, so I'm welcoming us. कविश यांचा पुढचा चेंडू, 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत, ते दोन्ही चेंडू वाईड आहेत, म्हणजे टोटल 4 टाकलेत. पुढचा चेंडू जातोय ऑनच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं शतरक्षण रेगन यांच्याकडून. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. किरण यांनी आपली धावसंख्येचं खातं पण 1 या धावसंख्येने केलेलं आहे. येस, हेमंत सुतार यांचं देखील इथं स्वागत होतंय, त्यांचा देखील आपण सत्कार करतोय मनोरी प्रीमियर लीगच्या वतीनं. पुढचा चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. डोनी यांच्याकडून 1 धाव पूर्ण करी. दुसऱ्या धावेसाठी बघूया. डोनी बघा, तुमचे मॅनेजर आणि सहाय्यक मॅनेजर देखील आलेले आहेत इथं सामना बघण्यासाठी तुमचा. तर जास्तीत जास्त चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करा, कारण खारोडीला माहिती आहे तुम्ही चांगले खेळता, पण इथं देखील चांगले खेळण्याचा प्रयत्न करा. धावसंख्या झाली 4. पुन्हा एकदा कविश आपल्या शतकातील पुढचा चेंडू किरण यांच्यासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 स्टेप पुढे आले होते फलंदाज, पण बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. एक्स्ट्रा जो आहे त्याच्याकडून पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. या शतकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ते आमचे स्कोरर कैलाश पाटील
एक मोठं नाव आहे क्रिकेटचं, ते देखील NCC क्रिकेट क्लब. जेव्हा मॉरस केणी संघाचे कॅप्टन होते आणि व्हाईस कॅप्टन नारायण कोळी होते तेव्हापासून ते खेळत होते. असा चेंडू आणि बॅटची एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि तो फलंदाज बाजाला तो 2 नंबरचा विदेशी पुढच्या. जेव्हा मॉरस केणी संघाचे कॅप्टन होते आणि व्हाईस कॅप्टन नारायण कोळी होते तेव्हापासून ते खेळत होते. असा चेंडू आणि बॅट. नंबर 2चं शतक रितेश या गोलंदाजाकडे नंबर 2चं शतक हाताळण्यासाठी ते देखील पॉवर प्लेचं शतक आहे. शंभू 11 संघाचा दुसरा गोलंदाज हितेश भंडारी येतोय. पहिला चेंडू उंच मारलेला पण शतरक्षक तिथं स्वप्नील कोळी येतोय समोर आणि फलंदाज इथं डॉनी देखील बाद झालेला आहे. जास्त योगदान दिलेलं नाहीये पण तो फलंदाज इथं बाद होतोय. नंबर 3चा फलंदाज इथं बाद होतोय. धावसंख्या झाली ती 4. अनिल त्याला फोन कर. अरे बाबा तू काय करतोस किशोर? मला काय माहिती नाव बाबा तू सांगत जरा त्याला. चेंडू उंच मारलेला पण शतरक्षक तिथं स्वप्नील कोळी येतोय समोर आणि फलंदाज इथं डॉनी देखील बाद झालेलं आहे. जास्त योगदान दिलेलं नाहीये. नवीन फलंदाज जॉली येतोय. 2024-25 ची ती मला वाटतं संत जेम्स या विभागाने स्पर्धा ठेवली. त्याच्यामध्ये 50 धावेचा याचा सिंहाचा वाटा होता. 50शी केळी होती एक. पण आज त्याची गरज आहे. खरोखर फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जॉली याला. तेज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. हो इथं कोणता फटका मारलेला आहे? मला वाटतं एक प्रॅक्टिस बनून असा फटका मारलेला आहे जॉली यानं. तो देखील फलंदाज बाद होतोय. बघा कशी स्थिती झाली. 4 फलंदाज बाद, 4 धावसंख्या झालेली आहे. विभागाने स्पर्धा ठेवली. त्याच्यामध्ये 50 धावेचा याचा सिंहाचा वाटा होता. 50शी केळी होती एक. पण आज त्याची गरज आहे. खरोखर फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जॉली याला. तेज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. हो इथं कोणता फटका मारलेला आहे? मला वाटतं एक नंबर आहे पण बघायला शोधायला लागेल. काय आवले पैसे घेते हॅलो रितेश पुढचा चेंडू मंदार याच्यासाठी ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू जबरदस्त गोलंदाजी करतायत. स्ट्राईक वरत मंदार, नॉन स्ट्राईक वरत किशोर. गोलंदाज आहे तो रितेश भंडारी. जबरदस्त वेगवान गोलंदाज. जबरदस्त बॅटची कॉट घेऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने डायरेक्ट हिट केला होता परंतु काहीच झालेलं नाहीये. भलं मोठं पहाड, मोठा डोंगर 100वरून जास्त धावा जिंकण्यासाठी दिलेले आहेत. आता मात्र स्लो चेंडू, काही करू शकत नाही मंदार. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. अशी यशाने 71 धावेची पारी, 71 धावा केल्या होत्या. मेडन ओव्हर होईल आता. अजूनपर्यंत एकही धाव रितेशाने खर्च केलेली नाहीये. इधर बघूया कॅच होतोय की नाही. आणि कॅच आणि मेडन. जबरदस्त गोलंदाजी रितेश यांची. बघा 3 गडी बाद त्याने केले.
इधर बघूया कॅच होतोय की नाही. आणि कॅच आणि मेडन. तर धावा कुठल्या गेलेल्या होत्या. रितेश यानं 3 गडी बाद केले आणि मेडन ओव्हर देखील पत्कारलं. जबरदस्त गोलंदाजी व फलंदाजी या संघानं केलेली आहे. तर नवीन फलंदाज येतो रोशन, लेफ्ट आर्म बॅट्समॅन. तर समोर आहेत किशोर, याच्यावर पूर्ण भरोसा असेल पूर्ण संघाचा. धावा झाल्यात त्या फक्त 4. 2 षटकामध्ये 4 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकवर किशोर. 106 धावेचं टार्गेट आहे. अजून 102 धावा करायच्या आहेत. बराच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. पंच हवेत पंख देत आहेत. अवांतर धावेचा इशारा. संघ पोहोचतोय 5 धाव संख्येवर. मोठे फटके मारावे लागतील टू हिट बिग सिक्सेस बॅक टू बॅक टू विन दिस मॅच. परत एकदा अवांतर धावेचा इशारा येतोय. संघ पोहोचतोय 6 धाव संख्येवर. खेळण्यासाठी सज्ज होतोय किशोर. जबरदस्त चेंडू. आता मात्र जबरदस्त कमबॅक, पुनरागमन करताना दिसतोय गोलंदाज खालिद. जबरदस्त गोलंदाज आहेत. काही सराव नसल्यामुळे थोडासा इथं कमीपणा आपल्या गोलंदाजीमध्ये, परंतु चांगली कमबॅक इथं केलेली आहे. पुढचा चेंडू लो फुल टॉस. त्याचा पूर्ण फायदा किशोर यानं स्ट्रेचच्या दिशेने घेतलेला आहे. 1 बाउन्स ऑफ द फॅन्स फॉर द 4. 4 धावेसाठी या 4 धावेने संघ पोहोचतोय. पुढचा चेंडू लो फुल टॉस. त्याचा पूर्ण फायदा किशोर यानं स्ट्रेचच्या दिशेने घेतलेला आहे. 1 बाउन्स आहे. भलं मोठं पहाट पार करण्यासाठी नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 3 किंवा 4 षटकार मारावे लागतील. फुल टॉस चेंडू मिस होतो. एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये आणि फलंदाज इथं बाद होतोय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल घेतोय आणि बाद झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रसाद. पुढचा चेंडू स्ट्राईक वर प्रसाद. बिग हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रसाद यानं. बघूया की चेंडू किती लांब जातोय. आणि तर चांगलं सेटलमेंट दोन्ही शतरक्षण केलं आणि बाद झालेला आहे फलंदाज. चांगला बॅकअप भेटला. आणि तर प्रसाद पहिल्या चेंडूवर इथं बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय स्वागत कोहली. चांगला चेंडू, अखोटप्याचा चेंडू. स्वागत याला काही समजत नाहीये. ऍक्शन देखील केली नाही स्वागत यानं. निर्धाव जातोय चेंडू. शेवटचा चेंडू. डॉट डिलिव्हरी. 3 षटकं इथं पूर्ण झालेली आहेत आणि
इथं वेल झालेली आहे पाणी प्यायची ड्रिंक्स. हॅलो. स्ट्राईकवर आहेत रोशन. बरेचसे षटकार मारावे लागतील. नवीन गोलंदाज येतोय. नवीन गोलंदाज सचित येतोय. यतीश यांचा बंधू. चांगला फटका आमच्या समोर येतोय. एकच धाव. या एक धावने संघ पोहोचतो 11 धावसंख्येवर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच विजय यांच्याकडून. जबरदस्त फटका. स्वागत आहे ना. चांगलं शतरक्षण तिथं केलेलं आहे परंतु इथं माहित नाही काय आहे. जबरदस्त फटका. स्वागत आहे ना. चांगलं शतरक्षण तिथं केलेलं आहे. या संघानं आपल्यासाठी इथं एकही षटकार बघायला भेटलेला नाहीये. बघूया रोशन. यू कॅन बी द वन हु कॅन हिट अ सिक्स फॉर युअर टीम. नो बॉलचा इशारा येतोय. अनिल आहे का फ्री? फ्री हिट नाही आहे. जबरदस्त फटका ऑफ साईडच्या दिशेने. चांगलं शतरक्षण. अप्रतिम असं क्रिकेटचं दृश्य या मनोज कोहली यांच्या संघानं इथं दाखवलेलं आहे. फलंदाजी एकतर्फे, गोलंदाजी एकतर्फे, शतरक्षण एकतर्फे. शंभू 11. काय अप्रतिम क्रिकेट आजच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये खेळलेले आहेत. काबिले तारीफ. पुढचा चेंडू. आउट. कट आउट. वन साइडेड मॅच हा झालेला आहे. यात काही शंका नाही आहे कारण अजूनही 90च्या वर धावींची गरज आहे.
91 धावेंची अजूनही गरज आहे. 91. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज येतोय सागर पाटील. जबरदस्त फटका ऑन साइडला खेळून काढलेला. एक धाव दुसऱ्या धावेसाठी एकच धाव आलेली आहे. बघूया रोशन, संघाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत का ऍटलिस्ट एक तरी षटकार आपल्या टीमसाठी? बघूया त्या प्रॅक्टिसचा त्या सरावाचा काय फायदा आहे. मात्र जबरदस्त फटका मारला होता परंतु एकच धाव इथं होईल. एक एक धावा करतात पण याच्याने संघ तुमचा विजय होणार नाहीये. धावा झाल्यात त्या 17. 4 षटकामध्ये 17 धावा झालेल्या आहेत. 8 गडी बाद झालेले आहेत. यशान येतोय 5व्या षटकासाठी. स्ट्राईकवर आहेत सागर. अवंतर धावेचा इशारा येतोय. धावा झाल्या ते 19. 19. बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स. 20 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. चांगला फटका स्ट्रेचच्या दिशेनं. तर झेल सुटतोय. एक धावा करून आपल्या संघाला पुढे नेत आहेत. परत एकदा स्ट्राईकवर आहेत रोशन. जबरदस्त ब्लॉक होल मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण. फक्त औपचारिकता या सामन्याची उरलेली आहे. मोठं असं टार्गेट दिलं होतं त्यावर कमी पडलेला आहे संघ. चांगलं सतरक्षण. एकच धाव. व्हाईट बॉलचा इशारा परत एकदा. जबरदस्त फटका. बघूया किती धावेंसाठी. नक्कीच या षटकार आलेला आहे. पहिला षटकार या इनिंगचा या संघासाठी रोशन यानं खेचलेला आहे. लाज राखलेली आहे रोशन यानं आपल्या संघाची.
शेवटच्या षटकासाठी येतोय अंकित पाटील, लेफ्ट आर्म बॉलर. याच्यानंतर जो सामना होणार आहे क्विन्सी 11 वर्सेस करजाई देवी 11, या दोन्ही संघांना लगेच ज्यांचं शतरक्षण आहे त्यांनी शतरक्षणासाठी हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे. परत एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चांगला फटका सागर याच्या बॅटेतून, तर चौकार इथं 1 बाउन्स. लेग स्टंप टार्गेट करतो अंकित, परंतु व्हाईट बॉलचा इशारा परत एकदा येतोय. फक्त औपचारिकता उरलेली आहे या सामन्याची. जवळजवळ 111 संघाने सामना आपल्या बाजूने करून घेतलेला आहे. डॉट बॉल येतोय, परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अंकित. अंकित टू सागर, जबरदस्त चेंडू. अंकितसाठी कदाचित ही प्रॅक्टिस देखील असेल पुढच्या सामन्यासाठी, की आता बॉलिंग प्रॅक्टिस करतोय, पुढच्या सामन्यामध्ये कामा येईल. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. एकच धाव, घाई करणार नाहीये. चांगला फटका रोशनाच्या बॅटीतून, 6 धाव्यांसाठी येतोय. दुसरा षटकार रोशनाच्या बॅटीतून. रोशन याच्यासाठी देखील ही प्रॅक्टिस असेल उद्याच्या सामन्यासाठी. उद्या देखील संधी आहे. पुढचा चेंडू, तर स्लो चेंडू. आणि संपलेला आहे सामना. विजय झालेला आहे शंभू 11, मनोज कोहली यांचा संघ. सर्वांनी हँडशेक साठी जायचं आहे. विधी सीफूड 11 यांनी हँडशेक साठी मैदानामध्ये उतरायचं आहे. करजाई देवी 11 संघांना शतरक्षण स्वीकारलेलं आहे. तुम्ही शतरक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. यश वाघत, तुम्हाला रिक्वेस्ट, प्लीज टेक युअर टीम ऑन द फील्ड. आणि क्वीन्स 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी पछारण.